आज या महिन्यामध्येच एक चौथा अपघात आहे। पहिला अपघात झाला यारानं बीरछापीपाशी, 2 मोटरसायकलवरती होते, एक जखमी झाला, एक जाग्यावरती। मोठी बातमी। आज 20 डिसेंबर रोजी दुपारी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर समोर भीषण अपघात झाला। विटाने भरलेली गाडी चालकाचा अचानक तोल गेल्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली। या धडकेनंतर वीट गाडी रस्त्यावरच पलटी झाली असून परिसरात एक खळबळ उडाली। या अपघातात वीट गाडी क्रमांक MH46 AR 5705 ने कार क्रमांक MH13 EC 8725 ला जोरदार धडक दिली। धडकेचा जोर इतका तीव्र होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र सुदैवाने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे। अपघातात वीट गाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर काही काळ अक्कलकोट रोडवरील वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली होती। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान या परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। वाहनांचा वेग, अरुंद रस्ता तसेच योग्य वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। भविष्यातील अपघात टाळण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा किंवा तातडीने वाहतूक सुधारणा कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। काय नाही बघा, इथे गाडी भरकर गाडी उभारलेली आहे। कधीपासून उभारली गाडी आहे? ही सकाळी उभारलेली आहे। हा, मग आता हे आमचे सर ते किसान संकुलचे कारवरती इंचिंची गाडी साईडला आलती। हे इटंगलीची जी गाडी आहे ना, मागरा येऊन यांना धडक दिलेली आहे। धडक दिल्यावर गाडी पलटी झाली। कुठली गाडी? हे गाडी का? हा, सांगायचं माझं एक वैशिष्ट्य आहे, प्रशासनाला, अधिकाऱ्याला, जिल्हा कलेक्टर साहेबाला, महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाला, आपल्या पोलीस डिपार्टमेंट कमिशनर साहेबाला एक एवढी विनंती आहे। आज या महिन्यामध्येच एक चौथा अपघात आहे। पहिला अपघात झाला यारानं बीरछापीपाशी, 2 मोटरसायकलवरती होते, एक जखमी झाला, एक जाग्यावरतीच खलास झाला। मग दुसरा अपघात झाला LPG पंप मल्लिकार्जुन नगरपाशी, ते पण एक तर जाग्यावरती IT इंजिनियर होतं, ते पण जाग्यावरती खलास झालेला आहे। मग तिसरा अपघात झाला इथं मल्लिकार्जुन नगर हायवे उडान पूलमध्ये, ते पण दोन्ही, एक कारवाला उडून गेला त्याला, ते पण दोन्ही पण पेशंट एकदम सिरियस आहेत। एक मार्कंडेमध्ये ॲडमिट आहे, एक अश्विनीमध्ये ॲडमिट आहे। मग आमचं इथल्या नागरिकच्या, हिंदू मुस्लिम बांधव सगळ्या नागरिकचं, मंडळाच्या नागरिकचं एक कहणं आहे की पाणी टाकी ते कुंभारी डायरेक्ट तुम्ही उड्डाणपूल करा। हा केल्यावरच तुम्ही इथं लोक मरण पाहणारे। आता हा अपघात झाला, इथं किती जखमी झाले? इथं 2 जखमी झालेत। कारवाल्याला काही झालं नाही। ते जे 407 गाडीमध्ये, जे इटंगरीच्या गाडीमध्ये आहेत, ते दोन्ही जखमी झालेले आहेत। त्यांना आमच्या इथले नागरिक रिक्षावाला घेऊन जाऊन आम्ही पाठवून दिलेलं आहे सिव्हिल 17 नंबरमध्ये ॲडमिट होण्यासाठी।